गोष्टीचं नाव आहे जादूचं फूल. एका गावी सुंदर पानांच्या गर्दीत वसलेलं एक खेडं होतं. त्या खेड्यात राहणारा अर्जुन नावाचा एक लहान मुलगा होता. अर्जुन फारसा साधा मुलगा होता, पण त्याच्या मनात खूप स्वप्न होती. एके दिवशी अर्जुन जंगलात फिरायला गेला. तिथे त्याला एक चमचमत फूल दिसलं. फुलाचा रंग, सुगंध आणि आकार अगदी अद्भुत होता. अर्जुनने ते फूल तोडून घरी आणलं. त्याच्या आईला ते फूल खूप आवडलं आणि तिने ते देवाऱ्यात ठेवलं. त्या रात्री अर्जुनला स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला एका जादूगराने भेट दिली. जादूगराने अर्जुनला सांगितलं की हे फूल साधं नाही. हे फूल तुझ्या आयुष्यात आनंद आणि संपत्ती आणेल, पण त्यासाठी तुला 3 कार्य पूर्ण करावी लागतील. अर्जुनने जादूगराचा शब्द मान्य केला. एका गरीब माणसाच्या मदतीला जाणं. अर्जुनने एका वृद्ध माणसाला मदत केली आणि त्याला अन्न दिलं. वृद्ध माणसाने अर्जुनला आशीर्वाद दिला. दुसरं कार्य होतं गावाच्या विहिरीतून पाणी काढून सगळ्या लोकांना देणं. अर्जुनने त्या कार्यातही यश मिळवलं. तिसरं आणि शेवटचं कार्य होतं एका राक्षसाला हरवणं. अर्जुनने धाडस दाखवून त्या राक्षसाला हरवलं आणि गावाच्या लोकांना मुक्त केलं. त्या रात्री अर्जुनने पुन्हा स्वप्नात जादूगराला पाहिलं. जादूगराने त्याला सांगितलं, अर्जुन, तू तुझी 3 कार्य पूर्ण केलीस. आता तुला हे फूल जादूचं गुपित उघड करेल. अर्जुनने ते फूल घेतलं आणि त्याच्या आईला सांगितलं ते फूल देवाऱ्यात ठेवायला. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि त्याच्या आईला घरात सोन्याच्या नाण्यांनी भरलेलं एक खजिनं सापडलं. अर्जुन आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य बदललं. त्या जादूच्या फुलामुळे अर्जुनच्या गावात सगळ्यांना सुख आणि समृद्धी मिळाली. त्यानंतर अर्जुनने त्या जादूच्या फुलाची शक्ती गावातल्या लोकांसाठी वापरली. सगळ्या गावकऱ्यांनी अर्जुनला आपला राजा मानला. अर्जुनने नेहमीच त्याच्या प्रजेसाठी चांगल्या कार्यात सहभाग घेतला. अर्जुनच्या गावात सुख आणि शांती नांदू लागली. अर्जुनने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि त्याच्या कुटुंबासह सगळ्यांना खुश ठेवलं. त्याच्या परिश्रम आणि धाडसामुळे अर्जुनचे नाव सगळ्या खेड्यात आणि आसपासच्या गावात गाजलं. ही गोष्ट आपल्याला शिकवते की धाडस, परिश्रम आणि इतरांच्या मदतीनेच आपल्याला खऱ्या अर्थाने जादूचं फूल मिळतं. आयुष्यात कोणतेही संकट येवो, आपल्याला धाडसाने आणि सत्कार्याने ते संकट सहज पार करता येतं. अशा प्रकारे अर्जुनची कहाणी संपते, पण ती आपल्या मनात एक जादूचा आनंद आणि प्रेरणा निर्माण करते.